वेलकम टू द डेली ब्लॉग डे 6 अँड तुम्ही पाहत आहात PH ब्लॉग अँड एंटरटेनमेंट. तर आज काय स्पेशल असेल असं मला वाटत नाही, कारण आज जे काय होणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमधूनच. आणि आता जस्ट मी माझ्या भाचीसोबत जेवणार आहे. आणि ही काय साधं जेवते, मी एकदम ब्रँडेड जेवत असतो. ब्रँडेड म्हणजे काय, हे आमचं हेच शुद्ध शाकाहारी. आणि मग आता आमच्या भाचीसोबत थोडीशी मस्ती करतो आणि मग त्याच्यानंतर ना जाणार आहे आम्ही मिरजला गेल्यानंतर तिथे थोडंसं संदेशला भेटायचं. त्याच्यानंतर ना आमची नाटकाची प्रॅक्टिस असते, नाटकाची प्रॅक्टिस करायचं. आणि प्रॅक्टिस करून आल्यानंतर ना मग पुढचं काय नियोजन असेल ते मला काय माहीत नाही, ते तिथे गेल्यानंतर मला नियोजन कळेल. तर जे काय काय होत असेल ते तुम्हाला मी दाखवतो. तर लेट्स गो. तर आज आपल्याला जेवणाला आहे फ्लॉवरची मिक्स भाजी आणि मटकी वाटाण्याची मिक्स भाजी, चपाती. त्याला मी MPC UPSCचा अभ्यास कर म्हणतोय. काय करणार करत नाही जा. ऐकत नाही आमचं मला. मलाही मारून आमची पुढची आहे काय चहा वजन कमी आहे ना, त्याच्यामुळे ते मलाही मारून. आणि मी ओके. खोलीतल्या पसारा आणि हे बघा, ही चिंटूक सगळं करते पसारा. दाखव रे, नुसतं दंगामस्ती, पसारा करायचं, सामान इकडे तिकडे फेकायचं, होय की नाही? ए ची ची ची. ही बघा, ही वसाड भाग तिजोरी उघडी करून नाटके चालू आहे. हे असं असते काम याचं. काय सगळ्यांची कुत्री हां कांदा खायला काल त्याला मराठीत काय म्हणतात? खरकटा. मग कोणाकोणाच खायलास? चांगला आहे. तरीने तुझी सगळी बिर्याणी आम्ही खाल्ली, तुला काय वाटतं? एक कण पण ठेवली नाही आम्ही. हां अरे तिनं बनवले ना बिर्याणी. अरे बनवले कोण? बनवले कोण? बनवले कोण? हां तू बघू तोंड. काय बंद आहे? त्यांना विचार की. काका खावाचं बंद आहे काय? बंद आहे. दुसरीकडे कुठं आहे? दुसरीकडे कुठं आता? तिकडं आहे की स्टँड पाशी हवा मारायचं नाही वाटतं. आहे की हवा मारायचं आहे की. ते थांबे माहिती ना, चिटकीला फोन लावतो तिथं. काय गेले? तऱ्हेने आमचं कोल्हापूरला जायचं ठरलं आहे. आणि नेहमीप्रमाणे चुटकीचं वाट बघत आम्ही बसलो आहे. याचं कायमचंच आहे, हे कधी चुकणार नाही. कुठं पण जायचं असेल तर तिची वाट बघत थांबावं लागते. आणि थांबली तर वाट बघत तिची, पण अजून ती काय आली नाही. आणि आल्यानंतर ना ती शिव्या खाणं हे पण त्याचं कायमचं ठरलेलं आहे. आलेला पहिलं ती माझ्या शिव्या खात्या, एवढा का वेळ झाला म्हणून. ते ठरलेलं आहे, आपली परंपरा, ते चालायचंच. तर येऊ दे आता ती. आता आम्ही पोचलेलो आहे कोल्हापूरला आणि रस्ता शोधत आहे आम्ही. हे बघा, मेन हायवेवरती आम्ही उभारलेलो आहे. आणि आता सध्या आम्ही रस्ता विचारलो आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत गोकुळ शिरगावला. तिथं एक हॉस्पिटल आहे,
त्या हॉस्पिटलमध्ये चुटकीसाठी औषध घ्यायचं आणि मग जायचं. त्याच्यानंतर ना मग आम्ही कोल्हापूरच्या एअरपोर्टला जाऊ म्हणतो आहे. जमलं तर आम्ही जाणार आहे. तर तिथे गेल्यानंतर ना कोल्हापूरचं एअरपोर्ट कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तुम्ही असंच बघत राहा आमचं ब्लॉग. तर मित्रांनो, ह्या क्लिनिकला आम्ही पोचलेलो आहे. चुटकीला काहीतरी उंची वाढवायचं आहे म्हणे, त्यासाठी ते औषध घेण्यासाठी इथे आलेलं आहे. बसते का नाही रे? ए चिंटू, किती वेळ आहे अजून? अय हमरे तो पहिले विजय चौक कसं दुसरं की म्हणता. बसली बघ. बस रे संदेश. तर मित्रांनो, आता चुटकी गेली आहे हॉस्पिटलमध्ये. त्याचा नंबर लावले. आता त्याचा नंबर कधी येणार काय माहिती. त्याच्या आधी 12 नंबर आहेत अजून. आणि आम्ही बसलो इथे गोकुळ शिरगावच्या ग्रामपंचायतपाशी. आणि आता आम्ही थोड्या वेळात त्याचा नंबर आला की ते तपासणार, मग जाणार आम्ही कुठेतरी जेवायला. आणि जर वेळ मिळाला तर आम्ही तुम्हाला कोल्हापूरचा एअरपोर्ट दाखवतो, कारण इथून खूपच जवळ आहे. गोकुळ शिरगावच्या कमी अंतरावरती ते एअरपोर्ट आहे. तिथं जर जमलं तर जाईन, नाहीतर मग तुम्हाला हॉटेल दाखवेन कुठलं तरी आम्ही जेवतेलं ते पागा. आता आपण आलेलो आहे उडुपी रेस्टॉरंट शिरोली येथे. कुर्मापुरी 60 रुपये. काय घेणार आहे का? घ्यायला बरं, तू काय घेणार आहे? पिस्ता घ्या, वडापाव घ्या. आणि हे घ्या. जरा वजन वाढवा. संदेश तू काय मागवलं? तू काय मागवलायस? मिसळ बाई, मिसळ. इडली का? हे मिसळ यामध्ये दिले आहे दही, ठीक आहे, कोथिंबीर, हे सांबार, हे भिजलेलं ब्रेड आणि हे चोर बघा लिंबू घ्यायला. चोर लिंबू घेतलेले आहेत. चोर तुझा टप्पा येणार आहे तोपर्यंत आम्ही असंच बसतो. जो टप्पा येऊपर्यंत बसायला लागणार असं येणार आहे. सर आमचा आता नाश्ता झालेला आहे. आता आम्ही चाललो घरी. लवकर जायचं आम्हाला घरला. थोडंसं पॅकअप केलेलं आहे. फायनली लॉंग ड्राईव्ह झाल्यानंतर ना मी आलेलो आहे घरी. असं वाटते की खूप दिवसानंतर मी घरी आलो आहे. आता थोडंसं जेवतो आणि जेवून मग तुमच्याकडे येतो. धन्यवाद. आज रात्रीचं जे डिनर आहे ते म्हणजे दाबेली आणि हे दूध भात. तर आता आपण हे संपूया लवकर. कोल्हापूरच्या एअरपोर्टला पण जायचं होतं, पण वेळ खूप होत होता त्यामुळे जाता आलं नाही. तर अनेकांना घरी जायचं होतं त्यामुळे गेलोच नाही तिकडे जायचं राहूनच गेलं. तर नेक्स्ट टाईम जर गेलो असेल तर मी तुम्हाला कोल्हापूरचं एअरपोर्ट नक्की दाखवतो. तर मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आणि हाच व्हिडिओ मित्रांना तुमच्या शेअर करा. आणि अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर इथून पुढे म्हणजे पर संडेला आम्ही एक आमची टीम जी आहे ती टीम गेम घेणार आहोत. आणि गेमच्या माध्यमातून तुम्हाला काही टास्क असतील ते टास्क तुम्हाला मी सांगेनच. तर पुढच्या व्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया आणि धन्यवाद.